हॅलो 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 पाहता गोवळी खाये त्या त्याची उतावळी खाये त्याची उतावळी
पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करते नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान पांडुरंगा करू प्रथमा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथ आता मजसा येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या कर जोडितो कधी काळी आपण असावी जवळी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळांची देवा पाहता गोळी खाये त्यांची उष्टावळी करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आता विको बस कमी करा हां आणि ट्रबल द्या फक्त जेणेकरून आवाज मर्यादित ठेवा थोडं ट्रबल द्या ट्रबल जेणेकरून आवाजाचा त्रास श्रोत्यांच्या कानाला होऊ नये का एक आपल्या इंद्रियाचा स्वभाव आहे जी वस्तू सुख देईल ती वस्तू स्वीकारणं हे इंद्रियाचा स्वभाव आहे आपल्या तुमच्या कानाला ज्या शब्दाचा त्रास होत नसतो ते शब्द तुमचे कान स्वीकारत असतात आणि ज्या शब्दाचा त्रास होतो ते शब्द कान स्वीकारत नाहीत का जरी त्या कानानं स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर त्या शब्दाचा आघात तुमच्या अंतःकरणावर होतो म्हणून अंतःकरणाला सांभाळणं अंतःकरणाला व्यथा न होऊ देणं असं वागणं हे इंद्रियाचा स्वभाव असतो जेणेकरून अंतःकरणाला एखाद्या शब्दाचा आघात होईल ते कान स्वीकारू शकत नाहीत दृष्टीला एखादं उग्र स्वरूप दिसत असेल तर ते उग्र स्वरूप तुमचे डोळे स्वीकारू शकत नाहीत तुमच्या नाकाला एखादी दुर्गंध येत असेल तर ते नाक तुमची दुर्गंधी स्वीकारायला तयार नाही स्वीकारू शकत नाही जिभेला एखादं बेचव अन्न जर प्राप्त झालं तर ते जीभ ते बेचव अन्न स्वीकारू शकत नाही तिला नको आहे ते बेचव अन्न आणि हे लक्षणं इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवाला येत असतात जिभेला बेचव अन्नाची चव कळत असते अन्नामध्ये मीठ आहे का नाही अन्न कसं आहे स्वादिष्ट आहे का बेचव आहे याचा अनुभव तुमच्या जिभेला असतो जिभेच्या पलीकडे गेल्यानंतर त्या अन्नाचा अनुभव तुमच्या पोटात येऊ शकत नाही या जिभेच्या पलीकडे गेल्यानंतर त्या अन्नाचा विषय जिभेशी काही राहू शकत नाही पण बेचव अन्न स्वीकारलं तर त्याचंही दुःख अंतःकरणाला होत असतं
म्हणून इंद्रियाचा स्वभाव आहे, जी वस्तू प्रिय असेल त्याच वस्तू स्वीकारणं हा इंद्रियाचा आपला स्वभाव आहे. म्हणून कानाला त्रास होईल असा आवाज श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचू न देणं हे कर्तव्य हे कोणाचं आहे? तर कीर्तनकाराचं आहे. अलीकडच्या काळाचा विचार केला तर काय ते मृदंगाचे आवाज, काय ते गाण्याचे आवाज, काय ते कीर्तनकाराची शैली बोलण्याची, भाषण स्वरूपामध्ये खूप मोठ्या मोठ्यानं काय बोलतो ते श्रोत्यांच्या कानाला काही समजत नाही. आणि त्या इतर माईकच्या आवाजानं श्रोते सगळेजण कंटाळून गेलेत. कंटाळून प्रत्येक गावात गेल्यानंतर मला म्हणतात, महाराज जा तुम्ही आवाज व्यवस्थित करून घ्या हो. हे श्रोते म्हणतात, ऐकणारे म्हणतात आवाज व्यवस्थित करून घ्या. गायक लोक मृदंगवाले म्हणतात, महाराज काय करावं सगळं चांगलं आहे पण माईक व्यवस्थाच बरोबर नाही इथं म्हणतात. त्या माईकला दोष देतात. आणि माझं कीर्तन झाल्यानंतर म्हणतात, महाराज आजच चाललं माईक चांगलं बघा म्हणतात. आतापर्यंत माईक चाललं नाही का? कसं आहे, विस्कळीतपणा होईल अशी व्यवस्था आपण करून घेऊ नये. मर्यादित ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तुमचा प्रपंच आणि प्रपंचातले व्यवहार जर मर्यादित असतील तर तुमचा प्रपंचही तुम्हाला सुख देऊ शकतो. आणि प्रपंचाच्या अमर्यादित व्यवहार तुम्ही करत असाल तर ते प्रपंच तुम्हाला दुःख देत असतो. म्हणून प्रत्येक जीवन जगत असताना प्रत्येक विषयाला एक मर्यादा शास्त्राने घालून दिलेल्या आहेत. त्या प्रकारे आमच्या डोळ्याला, आमच्या कानाला, आमच्या जिभेला, आमच्या नाकाला प्रपंचातले विषय प्रिय आहेत, पण संतांच्या इंद्रियांना मात्र फक्त भगवंतच विषय प्रिय आहे. बाकीच्या वस्तू स्वीकारू शकत नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांच्या जेवणामध्ये मीठ नव्हतं, त्यांचे मेहुणे जेवण केले नाहीत बरोबर. ज्यावेळेस पत्नीला समजलं आणि आपल्या मालकाला म्हणायला सुरुवात केली तुकोबारायांना, का हो तुम्हाला कळत नाही का काय झालं? भाजीमध्ये मीठ नाही, माझा भाऊ जेवण केला नाही पोटभर, तुम्हाला समजू नये का? महाराज म्हणले, तुझ्या भावाला एवढी बी अक्कल नाही का की भाजीत मीठ नाही तेच त्याला कळू नाही का? तुकोबारायांच्या पत्नी म्हणल्या, तुम्ही सांगू नये का? महाराज म्हणले, काय खातो आम्ही कासया सांगते, पाहुनिया झाड वरबडून पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. कारण आमचा विषयात पूर्णत्व भरलेला आहे, ते एक भगवंतच भरलेला आहे, बाकी कोणतं नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. लावणी जनधन माता पिता
विजय तुझ्याचा झाला नारायण नाव यादव माता पिता नाव जन माता पिता नाव जन माता पिता. संतांच्या जीवनामध्ये एक विषय झालेला असतो. आपल्या जीवनामध्ये बदल आहे. आपल्या डोळ्याला आवडतं ते नाकाला आवडत नाही, नाकाला आवडतं ते कानाला आवडत नाही, कानाला आवडतं ते जिभेला आवडत नाही. प्रत्येकाच्या विषयातली भिन्नता आहे. सुगंध घ्यायला कोणाचं काम आहे? नाकाचं काम आहे. अत्तर तेलाचा तुम्ही ती फया कुठं ठेवता? अत्तर तेलाचं जे फया असतं ती कुठं ठेवतो आपण? कानात. गरज कुणाला आहे? नाकाला. ठेवतो कुठं? ते कान म्हणतं मला ह्याची अजिबात गरज नाही, उगूच्या उगं माझ्या अंगावर वज्ज कशाला ठेवलं असं म्हणून. गरज त्याला, कारण एवढी इंद्रियात भिन्नता आहे आपल्या. पण संतांचा मात्र विषय एक आहे. आणि हा विषय एक कशामुळं आहे, कोणत्या साधनेनं आहे आणि साधनेचा परिणाम जीवनामध्ये काय, याचा विचार समर्थ भगवान श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय या आजच्या अभंगातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. भक्तांचं आणि भगवंताचं किती अतूट नातं आहे आणि त्यांच्यातील किती प्रेम हे व्यापक आहे, याचा विचार या अभंगातून मांडतात. पाहायला गेलं तर ते गोवळ्याची मुलं आहेत. त्यांचा दैनंदिन व्यवसाय काय असेल तर गोरक्षिती रक्षिता, हा गायीचं पालन करणं, गायी राखणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मग गायी राखत असताना जो गुराखी असतो तो गुराखी काही दररोज स्नान करेल असं काही सांगता येत नाही. आपल्या लहानपणी स्नान करून सगळं करूनच आपण गुरं चारतो तो असं नाही. पहाटे उठून गुरं चारणं आपला धंदा होता. तशा प्रकारे गोपाळ देखील सकाळी उठून कधी आंघोळ करायची नाही, तसंच घेऊन जायचं शेताकडे गाई. आंघोळीचा पत्ता त्या गोपाळांच्या जीवनामध्ये नाही. अंगावरती वस्त्र मलिन झालेत याचाही पत्ता नाही. बरं, आंघोळ करण्याच्या अगोदर दात घासावी लागतात हेही त्यांच्या जीवनात काही कल्पना नाही. शारीरिक दृष्टिकोनातून स्वच्छता किंवा शुचिर्भूतता हे त्याच्या जीवनामध्ये नाही. पण फक्त अंतकरणातला जो निर्मळपणा आहे, अंतकरणातली व्यापकता आहे, अंतकरणातला जो काही व्यापक श्रीमंती आहे, त्या व्यापक श्रीमंतीनं परमात्मा त्यांच्याशी एकरूप झालेला आहे. पाहायला गेलं गवळ्याची मुलं आहेत, पण विचार केला तर भगवंताच्या मुखातलं उच्चिष्ट आपण सेवन करतो, मुखातलं उच्चिष्ट सेवन करतो. एक दिवशी देवानं सांगितलं, उद्या येताना सर्वांनी काहीतरी आपल्या घरच्या शेदुऱ्या घेऊन या, शेदुऱ्या घेऊन या, काला करायची आपल्याला. मग सगळ्या गोपाळांनी घरी आपापल्या घरून शेदुऱ्या आणण्याचा प्रयत्न केला. एका गोपाळानं आपल्या आईला विचारलं, आई उद्या वृंदावनामध्ये काला आहे आणि आपल्या घरची काहीतरी शेदुरी न्यायची आहे. त्या गोपाळाची आई म्हणली, कोण करणार आहे काला? तर कृष्ण परमात्मा. त्या गोपिकेनं म्हणलं, कृष्णाचं नाव काढल्यावर तर अजिबात देना म्हणली. नाही, काही लोक सप्त्याचं नाव काढल्यावर रुपये देत नाहीत. दुसऱ्या कामाला भरपूर देतील तुम्हाला. एक सप्ताह सोडून बाकीचे तुम्ही काम करा, तुम्हाला पैसे कमी पडणार नाहीत कधी. पण इथं सप्त्याला म्हणलं की लोक इकडे यायचं म्हणलं खूप लोकांना जड जातं. पण एक लक्षात ठेवा, भाग्यवान कोणाला म्हणावं? जीवनामध्ये प्राप्त झालेलं वैभव, त्या वैभवाचा काही थोडाफार हिस्सा जो धार्मिक क्षेत्रासाठी खर्च करतो तोच परम भाग्यवान आहे. आणखी एक आहे, जो भाग्यवान आहे त्याचाच पैसा इकडे येतो असंही म्हणता येईल आपल्याला. दुसरीकडे तुमचे पैसे खर्च होतील भरपूर, देवाकडे यायचं म्हणलं त्याच्यासाठी देखील भाग्य लागतं. ज्याच्या जीवनामध्ये भाग्यता आहे
त्याच्या जीवनातला पैसा हा भगवंताकडे येऊ शकतो, अन्यथा येऊ शकत नाही. परम भाग्यानं सात्विक कार्य होऊ शकतात. गोपिकेने म्हणलं काहीच देणार नाही. त्या गोपाळानं आईला चोरून घरामध्ये गेला, पाहायला सुरुवात केलं कुठे काही मिळतंय का. तर एका माठामध्ये 3 दिवसाचं शिळं ताक होतं. मग आता शिळं ताक न्यायचं कसं? भांड्यात न्यावं तर आई पाहते, न्यायचं कशात न्यावं? शेवटी त्या गोपाळाने विचार केला आता भांड्यात नेऊ नये आपण, न्यायचं कसं? मग तेच शिळं ताक तोंडामध्ये घेतलं आणि तोंडात घेतल्यानंतर तो वृंदावनाच्या वाटनं पळायला सुरुवात केला. भगवंताला कळालं आणि भगवंत तिकून निघाले वृंदावनाकडून आणि दोघांची भेट वाटेमध्ये झाली. भगवंताने विचारलं गोपाळा शिदोरी कुठं आहे? आता तोंडामध्ये ताक असल्यामुळं बोलता येत नव्हतं. तो गोपाळ म्हणला देवाने विचारलं काहीतरी तोंडात मध्येच आहे. देवाने विचार केला तोंडामध्ये जे शिदुरी आहे ती शिदुरी घ्यायची कशी? अवघड प्रश्न आहे. शिदुरी घ्यायची कसं? का? संतांच्या मुखातून जे येतं ते प्रसाद असतो आणि प्रसाद वाटोळ होऊ देऊ नये. ऐका, देवाच्या हातून येतो तो एक प्रसाद आहे, संतांच्या हातून येतो तो एक प्रसाद आहे, पतिव्रतेच्या हातून येतो तो एक प्रसाद आहे आणि जन्मदात्या आईच्या हातून येतो तो एक प्रसाद आहे. माणसाच्या जीवनामध्ये चौघाकून येतो तो प्रसाद येतो, अन्न नसतं, लक्षात ठेवा. देवाच्या हातून येतो तो प्रसाद आहे. काला देवाच्या हातून आलेला आहे, देवाना स्वर्गात देवाला मिळाला नाही, पण तो काला गोपाळाला मिळाला. अवघड आहे. संतांच्या हातून येतो तो एक प्रसाद आहे. माझा ज्ञानदेव गोपाळासी लाह्या वाटे, संतांच्या हातून मिळतो तो एक प्रसाद आहे आणि पतिव्रतेच्या हातून जे येतं ते एक प्रसाद आहे. अनुसया मातेकडून जे सीता मातोश्रीला प्राप्त झालं तो एक महाप्रसाद होता आणि त्या प्रसादामुळंच सीता मातोश्रीला जंगलामध्ये भीती वाटत नव्हती. काय प्रसाद होता? काही नाही, एक असणार वस्त्र खांद्यावर टाकण्यासाठी अनुसयेनं दिली होती. कुणाला? सीता मातेला. जोपर्यंत तुझ्या खांद्यावर वस्त्र आहे तोपर्यंत तुला भीती वाटणार नाही, हा माझा प्रसाद आहे. म्हणून पतिव्रतेचा एक प्रसाद असतो आणि आणखी काय, आपल्या जन्मदात्या आईच्या हातचा एक प्रसाद असतो. बरं, जोपर्यंत तुमच्या जन्मदात्या आईच्या हातून तुम्हाला अन्न मिळतं तोपर्यंत तुम्ही भाग्यवान आहात. जोपर्यंत आपल्या आईच्या हातचं भोजन जेवायला मिळतं तोपर्यंत तुम्ही परम भाग्यवान आहात. म्हणून आईच्या हातचा जो अन्न असतं ते अन्न नसून प्रसाद असतो. ते एकदा रुक्मिणी मासाहेब म्हणायला सुरुवात केल्या देवाला. रुक्मिणी मासाहेब देवाला म्हणायला सुरुवात केल्या, देवा काय मी भीमाला जेवायला सांगणार आहे, भीमाला जेवायला सांगणार आहे. देव म्हणले उगोच्या उगो तुला कसं काय देव भीमाला जेवायला सांग वाटलं रे? राहू दे, उगं कशाला भानगडीत पडलीस, त्या करू नको असले काही विनाकारण कशाला करतेस उगच्या उगं. रुक्मिणी माता म्हणले तुम्हाला काय हुलालंय का? तुम्हाला स्वयंपाक करायची आहे का? मी स्वयंपाक करणार आहे, मी वाढणार आहे. भीम तुमचा भक्त नाही का? अर्जुन तुमच्या घरी आलाय, धर्म तुमच्या घरी आलाय, नकुल सहदेव तुमच्या घरी आलेत, मग भीम कधी आलाय का बिचारा? तो भक्त नाही का तुमचा? जेवायला सांगू द्या ना त्याला, तुम्हाला काय हुलालंय? असं दोघांची थोडं तक्रार झाली. देव म्हणले मला काही आवश्यकता वाटत नाही पण सांग. आणि रुक्मिणी मासाहेबांनी भीमाला जेवायला सांगितले. द्वारकेहून हस्तिनापुराला आमंत्रण गेलं. भीमाला वाटलं चला आपल्याला आमंत्रण आलंय, आपण काही भजन करी नाही, आपण काही तसं काही परमार्थ करत नाही, आपण काही तसं वारी करत नाही, आपण काही तसं काही एकादशी वगैरे करत नाही, काही नाही, पण आपल्याला आमंत्रण आलंय, चला बरं झालं काय तर देवाने आठवण केली आपली. असं भीमाला जरा कुतूहल वाटलं, कौतुक वाटलं, आनंद वाटला. आणि रातोरात प्रवास करून भीम सकाळी द्वारकेला पोहोचला. सकाळी द्वारकेला पोहोचल्यानंतर भीमाचं स्वागत झालं. रुक्मिणी मातेने विचारलं भीमा कधी आलास? आत्ताच आलोय. बरं, मग जेवण करायचंय? भीम म्हणला काय विचारण्याची पद्धत झाली का तुमची? जेवायचे म्हणून कसं विचारलं तुम्ही? आमंत्रण सांगितलं, रातभर प्रवास केला, वाटत कुठे त्या काळात हॉटेल नव्हते ना, काही नव्हतं, उपवासी प्रवास हस्तिनापुरावरून द्वारकेपर्यंत केलोय, जेवण करायचं म्हणून कसं विचारलं तुम्ही? भीमाला ते माहीत नव्हतं हो.
या जेवण करू म्हटल्यानंतर आत्ताच जेवला म्हणायचं भीमाला माहीत नव्हतं. आता देखील काही भीमाला माहिती नाही आहे. रुक्मिणी मासाहेबांना ताट वाढलं, पाट मांडलं, ताट वाढलं आणि भीम जेवायला सुरुवात केला. असं टोपल्यातलं अन्न वाढल्यानंतर भीम लगेलग पार करायचा. 200 लाडू वाढलं की भीम 2 मिनिटात पार करायचं. 200 लाडू भीम 2 मिनिटात पार करायचं. आ करून मध्ये फेकाय सुरू केलं की तोंड बंदच करायचं नाही. उगं फेकायचं काची गोट्या फेकल्यासारखं असं करून पूर्ण स्वयंपाक संपला. रुक्मिणी माता उभा टाकल्या. भीम म्हणले का उभा टाकला हो? ताटलीतलं संपले ना, घेऊन या. का उभा टाकलो आणखी? रुक्मिणी मातेला घाम फुटला. अन्न संपलं, आता कसं करायचं? मग देव महालात झोपले होते. देवाकडे रुक्मिणी माता गेल्या. ओ देवा, काय? अहो भीम जेवायला बसलाय. मग वाढणार तिकडे, इकडे कशाला आलीस? रुक्मिणी माता म्हणले अहो केलेलं अन्न संपूर्ण संपलंय. भीम काही हात धुवायला तयार नाही, कसं करायचं आता? मग देव म्हणले ह्या भानगडीसाठी तुला मी कालच म्हणलं जेवायला सांगू नको म्हणून. कारण मला माहित आहे भीमाचं जेवण कसं आहे ते. मग आता करायचं काय? थोडं तर अन्न आहे का? म्हणले थोडं सुद्धा अन्न नाही. पूर्ण पालते भीमासमोर घातलेले आहेत. मग आता कसं करायचं? थोडं तरी अन्न आहे का बघ. मग सर्व पातेल्यातले अन्न थोडं 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 अन्नाचे कण जमा करून एवढी अन्नाची गोळी तयार झाली. देवानं सांगितलं एक काम कर, हे भीमाच्या ताटलीत ठेवताना एवढंच म्हणून, भीमा हे कुंती मातेच्या हाताचा प्रसाद आहे. रुक्मिणी मातेनं ते अन्नाची गोळी भीमाच्या ताटलीत ठेवताना सांगितलं, भीमा हे कुंती मातेच्या हाताचा प्रसाद आहे. बरं, कुंती मातेच्या हाताचा प्रसाद म्हणल्यावर भीमानं तोंडात टाकलं आणि भीमाची तृप्ती झाली. भीमाला ढेकर यायला सुरुवात केली. भीमानं विचारलं तुम्हाला ही आयडिया कोण सांगितले? आणि ही आयडिया इतरला कुणालाच माहित नाही, फक्त भगवंतालाच माहिती आहे म्हणली ही आयडिया कशी आहे ते. म्हणून भीम म्हणायला सुरुवात केला, जोपर्यंत माझ्या आईचा मला अन्नाचा घास मिळत नाही तोपर्यंत माझी तृप्ती नाही. का? आईच्या हाताचं हे प्रसाद म्हणून मी स्वीकारत असतो. म्हणून जन्मदात्या आईचा जोपर्यंत तो एक प्रसाद जीवनामध्ये आहे. मग तुम्ही काही प्रश्न विचारचाल, महाराज आमच्या मालकाला आम्ही सकाळी 6 वाजता डबा करून देतो, मग आमचा प्रसाद नव्ह का? असे म्हणतील काय? नाही. आपल्या मालकाला भोजन वाढत असताना तुमचं अंतःकरण जर आईचं असेल तर तो देखील प्रसाद होऊ शकतो. म्हणून देवाने विचार केला, आता तोंडात ताक कसं घ्यायचं? भगवंताने काय केलं आयडिया? आपलं तोंड आ केलं आणि भगवंताने तोंड आ केल्यानंतर त्या गोपाळाने आपल्या तोंडातलं ताकाची चूळ देवाच्या तोंडात टाकली. अजिबात एक थेंब सुद्धा कुठं गळू दिलं नाही आणि पूर्ण ताक देव मटक्या मारून प्यायला सुरुवात केली. देव म्हणायला सुरुवात केली, गोपाळा एवढं सुंदर ताक मला वैकुंठात मिळालं नाही. एवढं गोड ताक, एवढं स्वादिष्ट ताक कधी केलेलं आहे? कधी केली होती ताक? आज सकाळीच केले ना ताक हे? गोपाळ म्हणला देवा 8 दिवस झालं ताक करून. 8 दिवसात शिळं ताक आहे, पण एवढा स्वादिष्टपणा का? त्याचं एकच कारण आहे, भगवंताला वस्तू समर्पित करण्यापेक्षा, समर्पित करणारी वस्तू छोटी आहे का मोठी याच्यापेक्षा वस्तू समर्पित करणाऱ्याच्या अंतःकरणात किती प्रेम आहे, किती भाव आहे, याच्यावरून त्या समोरच्या वस्तूची किंमत ठरू शकते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पाहायला गेलं गवळ्याचे मुलं पण त्यांच्या मुखातलं असणारं उच्चिष्ट ताक परमात्मा सेवन करतो. हे भगवंताचं भक्तावर असलेलं प्रेम अभंगाच्या पहिल्या चरणात. ग पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी
करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन